नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणार आहोत भंडारदऱ्याला. आणि भंडारदरा हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि सुप्रसिद्ध अशा पर्यटन स्थळापैकी एक असं निसर्गरम्य असे पर्यटन स्थळ आहे. भंडारदरा हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. भंडारदरा हे ठिकाण मुंबईपासून आणि पुण्यापासून सारख्याच अंतरावर म्हणजे 160 ते 170 किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा हे अहिल्यानगरपासून 150 किलोमीटरवर आहे. संगमनेर शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा हे एक हिल स्टेशन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भंडारदरा परिसरामध्ये आपल्याला रतनगड, मलंगगड, अलंग मदन, कुलंगड, हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर इत्यादी ऐतिहासिक ठिकाणी बघायला मिळतात. त्याचबरोबर रंधा फॉल, नानी फॉल, कातळापूर फॉल या असे वेगवेगळे धबधबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर भंडारदरा धरणावरच आपल्याला या अम्ब्रेला वॉटरफॉल पण आपल्याला पाहायला मिळू शकतो. भंडारदरा धरणामध्ये आपण बोटिंग तसेच वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्सही करू शकतो. भंडारदरा धरण हे 1929 मध्ये ब्रिटिश इंजिनियर चार्ल्स विल्सन यांनी बांधलेलं असून हे धरण कळसुबाई आणि हरिश्चंद्रगडचे जे डोंगर रांग आहेत त्या डोंगर रांगाच्या परिसरामध्ये आहे. याच परिसरामध्ये रतनवाडी गावाजवळ अमृतेश्वर मंदिर आहे आणि हे पाण्यातील शिवलिंग आहे आणि याच ठिकाणावरून प्रवरा नदीचा उगम होतो. याच परिसरामध्ये आशिया खंडातील 2 नंबरची दरी म्हणजे सांदन व्हॅली आहे. याच परिसरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ज्याचं नाव कळसुबाई शिखर आहे आणि याची उंची 1646 मीटर आहे. भंडारदरा परिसराची संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता आपण भंडारदऱ्याचे पहिले प्रेक्षणीय स्थळ रंधा वॉटरफॉल जवळ आलेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत रंधा वॉटरफॉलवर. हा वॉटरफॉल प्रवरा नदीवर आहे. भंडारदऱ्याचे हे पहिले प्रेक्षणीय स्थळ आहे. धबधब्याच्या खालच्या बाजूला आपल्याला पर पर्सन अमाऊंट देऊन बोटिंगची व्यवस्था करण्यात येते. आपण या ठिकाणी बोटिंगची मजा लुटू शकतो. या ठिकाणी धबधबा आणि नदी पाहण्यासाठी सुरक्षित असे व्ह्यू पॉईंट्स प्रशासनाने बनवलेले आहेत. या ठिकाणी या वॉकवेवरून आपण पुढे धबधब्याकडे जाऊ शकतो. या ठिकाणी धबधब्याकडे जाण्यासाठी सुंदर अशा डिझाईनमध्ये वेगवेगळे ब्रिजेस आणि वॉकवे बनवलेले आहेत. या वॉकवेवर बनवलेली डिझाईन ही आपल्याला लाकडासारखी दिसत असली तरी ही लाकडी नसून सिमेंटच्या आरसीसी कामामध्ये बनवलेली आहे. त्याला लाकडासारखा कलर घेऊन अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आपल्याला बनवलेली दिसू शकते. मित्रांनो, हा आहे प्रवरा नदीवरील रंधा धबधबा आणि धबधब्याचं मुख्य आकर्षण जे आहे ते आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी जाणार आहोत आणि धबधबा कशा पद्धतीने होतो ते आपण पाहणार आहोत. पण आपण सध्या आलेलो आहोत नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये पावसाळा संपलेला असल्यामुळे धबधब्याला अतिशय कमी प्रमाणात पाणी आहे. पण पावसाळ्यामध्ये या धबधब्याची जी भव्यता असते ती अतिशय विलोभनीय आणि सुंदर अशी असते. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण धबधब्याच्या अगदी जवळ आणि हे आहे धबधब्यामधून पडणारं नदी पात्रातलं पाणी. आणि धबधबा जर आपण पाहिला तर हा आहे धबधबा. भंडारदऱ्याला आम्ही 15 ते 16 क्लासमेट गेट टुगेदरसाठी आलेलो आहोत. पावसाळ्यामध्ये हा रंधा फॉल अतिशय रौद्र रूप धारण करतो आणि अशा पद्धतीने वाहतो. अतिशय अकराळ विकराळ असं स्वरूप प्रवरा नदीचे या रंधा फॉलवर आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकता अतिशय प्रेक्षणीय असे हे वॉकवे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता आपण या ब्रिजवरून पुढे कातळापूर फॉल आणि रंधा फॉल यांचं पाणी ज्या ठिकाणी एक होतं अशा ठिकाणावर आपण जाणार आहोत. त्या व्ह्यू पॉईंटवरून आपण दोन्ही ठिकाणचं पाणी कशा पद्धतीने एक होतं ते आपण पाहणार आहोत. आणि याच ठिकाणी बोटिंगची ही व्यवस्था त्याला मिळू शकते. तू काय म्हणला पुढे चला पुढे चांगला आहे बघायला म्हणला का नाही. रंधा आणि कातळापूर या दोन्ही धबधब्यांच्या पाण्याचा संगम या ठिकाणावरून आपल्याला पाहता येतो. माझ्या डाव्या साईडनं रंधा फॉलचं पाणी येतं तर उजव्या साईडनं कातळापूर फॉलचं पाणी येतं आणि या ठिकाणी दोन्ही पाण्याचा संगम होतो. आणि याच व्ह्यू पॉईंटवरून रंधा फॉल आणि कातळापूर फॉल या दोन्हीचं पाणी आपण बघू शकतो. आणि याच्या खाली बोटिंगची सुविधाही आपल्याला उपलब्ध आहे. बघायला लागलोय हे भगवंता आणि याच व्ह्यू पॉइंटवर थोडीशी रिफ्रेशमेंट म्हणून आम्ही उसाचा ज्यूस घेतला.
रंधा फॉल पाहिल्यानंतर आम्ही भंडारदरा किंवा ज्याला आर्थर डॅम असंही म्हणतात तिकडे कूच करणार आहोत. छोड़ाए हम ओ गलिया